शेतकरी मित्रांनो, नायट्रोबेन्झिन घटक 20% हे आपल्याला बूम फ्लॉवर यामध्ये बघायला मिळतं। या बूम फ्लॉवरचा वापर आपण कुठल्याही फुलधारणा होणाऱ्या पिकामध्ये किंवा व्यतिरिक्त दुसऱ्या पिकामध्ये देखील झपाट्याने वाढ होण्यासाठी करू शकतो। शेतकरी मित्रांनो, आपण याचा वापर आता हल्ली कमी केलेला आहे। बरेच शेतकरी आणखी देखील याचा वापर करतात। आपल्याला जर 20%, त्यापेक्षा जास्त 35%, त्यापेक्षा जास्त 80% पर्यंत देखील आपल्याला नायट्रोबेन्झिन घटक मार्केटमध्ये बघायला मिळतं। आपल्याला जितकं जास्त पर्सेंटेज मधील नायट्रोबेन्झिन मिळेल, आपण त्याचा वापर जर केला तर निश्चितच आपल्याला जास्त प्रमाणात फायदा त्यापासून होणार आहे। शेतकरी मित्रांनो, जास्त करून मार्केटमध्ये 20% घटक असणार नायट्रोबेन्झिन, जे की बूम फ्लॉवर या टॉनिक मध्ये आहे किंवा अनेक कंपन्या याच्या आहेत, त्यामध्ये देखील 20% घटक नायट्रोबेन्झिनचा आहे। आपण याचा वापर 40 ml प्रतिपंप करू शकतो। आपल्याला जर 35% 40% 80% नायट्रोबेन्झिन मिळालं, त्याचा देखील वापर आपण करू शकतो। एक जास्त प्रमाणात मार्केटमध्ये आणखी 35% घटक असणारं बूम फ्लॉवर म्हणजेच नायट्रोबेन्झिन घटक असणारं सनफ्लॉवर या नावाने मिळतं, ते देखील आपण वापरू शकता। त्याचा वापर आपल्याला 30 ml प्रतिपंप करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, जसं याचं पर्सेंटेज वाढतं तशी याची क्वालिटी पण वाढते आणि याचा रिझल्ट पण वाढतो। त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रमाणात नायट्रोबेन्झिन घटक असणारं बूम फ्लॉवर आपण नक्कीच वापरा। शेतकरी मित्रांनो, याचा वापर केल्यानंतर वाढ तर होणारच आहे, आपल्या 2 फळखांद्यामधील अंतर वाढेल, पण फुलधारणा देखील याने खूप जबरदस्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळते। आपण याचा वापर जर करत नसाल तर आपण एकदा याचा वापर करून बघा। शेतकरी मित्रांनो, स्वस्तातलं हे टॉनिक आहे, स्वस्तामध्ये फुलधारणा करण्याचं काम हे करत असतं। याचा वापर निश्चितच जर वाढवायची असेल तरच आपण याचा वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, फुलधारणा प्लस वाढ म्हणजे आपली जेव्हा लगभग दुसरी फवारणी असते पिकाची, फुलधारणा सुरू व्हायच्या आधी किंवा फुलधारणा सुरू झाल्याबरोबर, तेव्हा आपण याचा वापर केला तर आपल्याला 100% याचा जास्त फायदा बघायला मिळतो। किंवा आपण आता चमत्कारची फवारणी केली आणि आता फुलधारणा तर होत आहे, पण वाढ जागेवर थांबलेली आहे, आपल्याला थोड्याफार प्रमाणात आणखी शेंडा काढायचा आहे, तर आपण या बूम फ्लॉवरचा वापर 40 ml प्रतिपंप करू शकता। निश्चितच वाढ पण सुरू होईल आणि फुलधारणा पण जास्त होईल। तर शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण एकदा निश्चितच करा। ज्या शेतकऱ्यांनी केलेला असेल त्यांनी कमेंटमध्ये कळवा की त्यांना रिझल्ट कसा आला। तर परत भेटूया एका नवीन माहितीसोबत। आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।